कटोरी ब्लाऊजचा आपण माप घेणार आहे आणि कटिंग करणार आहे फॉर्म्युल्यावरून कसं वाढवायचं आहे, कसं कमी करायचं हे दाखवणार मी तुम्हाला. अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीचं तुमच्याकडे फॉर्म्युला असेल तर अशा पद्धतीनं माप घ्या. बघा, उंची घ्यायची आपल्याला आधी बॅक साईडकडून उंची घ्यायची ब्लाऊजची उंची आहे 13 इंच आणि गळा आहे 9.5. गळा मोजताना गळा शोल्डर पासून असा तिरका मोजायचा आहे. 9.5 पावणे 10 पर्यंत गळा आहे. बघा, आता मी पहिला बॅक साईड उंची टाकून घेणार आहे. बॅक साईड उंची घ्यायची आता इथून 1 इंच जास्त. उंबरात उभं राहायचं ना, अंधार पडतो इथं सगळा. 1 इंच जास्त 14 इंच. काय शूटिंग चालली आहे. आणि शोल्डर 5 इंच घ्यायची. फुल शोल्डर 5 इंच आणि हाफ शोल्डर 3 इंच. हाफ शोल्डर 3 इंच ठेवलेले. गळा पावणे 10चा घ्यायचा आहे. पावणे 10 म्हणजे 10.5ची जी बाण असतो का नाही, त्याच्या पुढे 2 पॉइंट जास्त घ्यायचे म्हणजे पावणे 10. हा गळा झाला. मुंडा 5.5चा घ्यायचा. किती वेळा सांगायचं मला, कमी करू का नको काम. 4 वेळा दरवाजात उभं राहायचं सांगून पण. 5.5चा मुंडा आहे. व्हिडिओ चालू आहे, गप्प बस. असा ब्लाऊज एकदम सप्पाई ठेवून घ्यायचा आहे आणि छाती मोजून घ्यायची. छाती आपली हुका साईडून अशी मुंड्यापर्यंत घ्यायची. छाती 9 इंच छाती. 9 इंचाची छाती 1.5 इंच वाढवून घ्यायचं. तुमच्या पप्पाचा आवाज खरा. सरळ लाईन घ्यायची आहे ते. आता हा राऊंड शेप 1 इंचाचा घ्यायचा आहे. असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याला पण गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली बॅक साईड झालेली. आता ब्लाऊज फुल बाह्याचा आहे. फुल बाहीचा आहे मग अस्तर. हा अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला फुल बाहीला मग बाही कमी पडते. त्यासाठी हा भाग आपल्याला या साईडला ठेवून घ्यायचा आहे. योगपट्टीला आपल्याला जोड लावावा लागणार आहे अस्तरचा आणि कटोरी इथं ठेवून घ्यायची. आता कटोरी वाढवताना तुमची कटोरी मोजून घ्यायची. कटोरी किती म्हणजे आपल्याला किती कटोरी घ्यायची ते कळत अंदाज येतो. अशी कटोरी ठेवून घ्यायची आणि इथून हुकापासून 6 इंचाची कटोरी. आपल्याला 6 इंच कटोरी शिवून राहिली पाहिजे. त्याच्या हिशोबानं फॉर्म्युल्यावरती वाढवून घ्यायचे. थोडं जवळून बघा. आता ही कटोरी आपल्याला 6 इंचाची कटोरी ठेवायची. इथून पुढे आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरीचा. मी मायनस भाग या कटोरीला काढला नव्हता, तर मायनस भाग आपल्याला वाढवून घेऊन 2 इंचाचा मायनस वाढवलेला आहे मी इकडं. हा 2 इंचाचा वाढवून घेतलेला आहे. राऊंड घ्यायचंय. आता आपल्याला शिवून 6 इंच कटोरी पाहिजे, तर आपल्याला
कटोरीमध्ये आपल्याला किती वाढवायचं आहे, 1.5 इंच टक्सला आपण घेतो. टक्स इंचाचा 1.5 इंचाचा टक्स घेतो आणि अर्धा इंच शिलाईला घेतो. म्हणजे आपल्याला अर्धा इंच शिलाईचा आणि 1.5 इंच टक्सचा 2 इंचाची कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची. इथून ह्या कोण्यापासून इकडे मोजून घ्यायचे. 6, 7, 8 हे 2 इंच आपण वाढवून घ्यायची कटोरी. 6 ते 7, 7 ते 8 आणि पुढे आपल्याला काचपट्टी बटनपट्टी करताना त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच कपडा आपला जातो. 8 त्यासाठी अर्धा इंच आणि वाढवून घ्यायचं आहे 8.5. म्हणजे आपल्याला एकूण 2.5 इंच कटोरी वाढवावी लागते फॉर्म्युल्यावरून. 8.5ची कटोरी घेतलेली. आता इथे थोडासा कपडा शिल्लक राहतोय ना, तर आपल्याला बाहीला कमी पडेल. त्यासाठी आपल्याला थोडंसं कटोरी अजून पाठीमागं सरकवून 8.5ची कटोरी येते का बघायची. 8.5 6च्या कटोरीला आपल्याला 8.5ची कटोरी घ्यायची. कटोरी फळदार असेल तेवढं छातीत व्यवस्थित ब्लाऊज बसतो. आणि इकडे असा भाग असा सेप देऊन घ्यायचा आहे. आपल्याला कटोरी आखली का नाही की हा सेप कसा द्यायचा आहे हा अंदाज लगेच येतो अशा पद्धतीने. कारण आता ही मापाची कटोरी नाही, त्यासाठी इकडं मी थोडा अर्धा इंचाच्या थोडंसं 1-2 पॉईंट जास्तच वाढवून घेतलेलं आहे. का तर छातीत आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित स्ट्रेचेबल झाला पाहिजे, ह्यासाठी इथं मी थोडं 1-2 पॉईंट जास्त घेतलेले अर्धा इंचाच्या. बघा ही कटोरी आपली 8.5ची झाली. शिवून 6ची राहिली पाहिजे. आता इथून घ्यायचे आपल्याला हा भाग. आता हा भाग हाय असा आखून घ्यायचा आहे आधी. आणि हा आपला बॅक साईडचं किती अंतर येते ते बघून घ्यायचे. इथून मुंड्यापासून फिटिंग पर्यंत 5.5ची फिटिंग येते. इकडं 5.5चं घ्यायचं. इथून पण मग 5.5च घ्यायचं आहे. 5.5 इथं 5.5 येते. आणि आपल्याला आता हे कटोरी जॉईंट पासून आपल्याला हे किती अंतर आहे हे मोजून घ्यायचंय फिटिंगचं. कटोरी जॉईंट पासून 4.5 आहे. अर्धा इंच वाढवून घ्यायचे. 4.5 5 घेतलेले आहे मी. अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. आता ही 5.5ची लाईन आणि ही लाईन अशी तिरकी घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं फॉर्म्युल्यावरून माप घ्यायचे. आता ही 13ची उंची आहे, बॅक साईडची 13ची उंची. तर ही उंची आपल्याला 1 इंच कमी घ्यायची, 12 इंच. तर आपल्याला इथून वरतून नाही वाढवायची, शोल्डर कडून आपल्याला खालच्या साईडून वाढवायची 12 इंच. हा 12 इंच आपल्याला पॉईंट वाढवून घ्यायचे. कधी ब्लाऊज फॉर्म्युल्यावरून वाढवताना खालच्या साईडून वाढवायची, कटोरी पण वाढवायची. तर खालच्या भागातून उंची वाढवून घ्यायची, कारण वरतून वाढवायची नाही जास्त. आता या अशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे. बाही मी फॉर्म्युल्यावरूनच कटिंग करून घेणार आहे. बाहीचा व्हिडिओ फॉर्म्युल्यावरून कसा कटिंग करायचा आहे हे मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.